हॅलो मित्रांनो, मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना हा अतिशय वेगळा आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना हा शेताशी रिलेटेड आहे मित्रांनो. बघू शकता आपण माझ्या पाठी आपण भेंडीच्या शेतात आलो आहे मित्रांनो पण ही जी भेंडी आहे ना ही नॉर्मल भेंडी नाही आहे, तर ही खूप रेअर भेंडी आहे मित्रांनो. तर मित्रांनो या भेंडीला आहे ना नवधारी भेंडी किंवा श्रावणी भेंडी असं सुद्धा म्हणतात. बघू शकताय ही भेंडी मित्रांनो खूप रेअर आहे, म्हणजे सहजासहजी आपल्याला उपलब्ध होत नाही मित्रांनो. तुम्हाला मार्केटमध्ये पण सहजासहजी मिळणार आहे, पण ह्या भेंडीची डिमांड इतकी आहे ना, आता मला माहीत नाही की ह्याची शेती का लोक करत नाहीत किंवा काय नाहीत, पण बरीच डिमांड आहे मित्रांनो. जैन गुजराती समाज तर ह्या भेंडीसाठी खूप वेडे आहेत मित्रांनो. आपण ह्या फार्ममध्ये आलेलो आहे. फायनली आपण खूप प्रयत्नानंतर, माझ्या याच्या आधीचा एक व्हिडिओ होता, खूप प्रयत्नानंतर हे भेंडीचं फार्म आपण शोधलेलं आहे मित्रांनो. बघू शकता माझ्या पाठी ते बघा किती मोठं फार्म आहे. पण बघू शकता मी झाड दाखवतो ते आपल्याला. तर बघू शकता ही भेंडी आहे मित्रांनो. तर मित्रांनो नॉर्मल आपल्या भेंडीला ह्या ज्या धार असतात ना, तर ह्या 6च असतात. तुम्ही कापल्यानंतर बघू शकता की हे षटकोनी आकाराचं असतं, पण मित्रांनो ह्याला आहे ना बघा 9 धारी असतात. जर आपण मोजल्या ना तर ह्याला पूर्ण गोल अशा मोजायच्या, ह्याला 9 धारी आहे मित्रांनो. खाण्यासाठी खूप वेगळी, आणि ही किती मोठी झाली ना तरी ही कोवळीच असते मित्रांनो. जेव्हा आपण असं तोडतो ना, तुम्हाला माहिती आहे की भेंडी चेक करायचं कसं असतं, तर हे असं तोडलं ना, हे बघा हे असं. ज्याला जे खातात त्यांना या सगळ्या गोष्टीचे महत्त्व माहिती आहे मित्रांनो. का वजन करून आम्ही या ठिकाणी घेतोय मित्रांनो. ही भेंडी बघू शकताय, ही मला या फार्म मधली जवळची सगळ्यात मोठी भेंडी दिसली. मी काय जास्त आतमध्ये नाही गेलो मित्रांनो. दूरवर सगळीकडे डोंगर आहे मित्रांनो. इथे मोबाईलला रेंजच नाही, 0 रेंज आहे मित्रांनो. कसे काय जगतात ह्या ठिकाणी. इथे पूर्ण वरती आदिवासी वाडी, आम्ही वरती पण जाऊन आलो. तर मित्रांनो ह्या ज्या ताई आहेत ना, तर ह्या पनवेलला या भेंडी विकत असतात मित्रांनो. तर ह्यांनाच आम्ही विचारलं होतं, ह्या एक दिवस इथे शेतामध्ये काम करतात आणि एक दिवस इथे भेंडी विकतात. तर मित्रांनो बघू शकता आपण, आणि हे दादा पण आहेत. तर दादा किती वर्षापासून तुम्ही शेती करता? ही कमीत कमी 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष. खूप छान, म्हणजे एवढा मोठा फार्म आहे ना तुमचा. म्हणजे बाकी कोणाचा बघितलंच नाही, आसपास पण कोणाचा नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये फायदा होतो ना या भेंडीमध्ये. तर मित्रांनो खूप कष्ट लागतात त्याच्यामध्ये, आपण बघू शकता. आणि हे सगळं आहे ना नुसतं पावसाच्या पाण्यावर नाही, तर हे पाईपलाईन तुम्ही बघू शकताय. तर हे नदीच्या पाण्यावर हे शेती करतात, आणि प्रचंड मेहनत लागते शेती करण्यासाठी मित्रांनो. तर आपण यांना सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो. जर कोणी ह्या साईडला असेल ना, तर ह्या ताई जर तुम्हाला कधी पनवेलला दिसला भेंडी विकताना, तर यांच्याकडून प्लीज भेंडी घ्या मित्रांनो आणि त्यांना सपोर्ट करा. चला बाय.